धन्यवाद. रुपावलीपर्यंत अतिशय सुंदर सादरीकरण बोवणे केलेले आहे. गुलामान माका एकेश्वर मोठ्या भावाच्या अग्नीत आतापर्यंत हा, आता पुढे काय होतो लोकी नाही तो भगवंताच माहिती. असो, बोवाणी ज्या पद्धतीमध्ये सादरीकरण केलेलं आहे त्या पद्धतीमध्ये करण्याचा प्रयत्न करणं प्रथम. परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हे भजन पूजन कीर्तन चाललंय ना, तर त्यांचे उपकार आहेत. त्या परमेश्वराच्या देवाच्या गाण्यानं, सद्गुरु साईंच्या गाण्यानं आणि महाराजांच्या गाण्यानं गजराला सुरुवात करणं आणि जेवढं जमेल तेवढं प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न करणं. धन्यवाद. लेवल जरूर ओके बघायला पाण्याची बॉटल दे ना, पाण्याची बॉटल थोडी काठीला फक्त लेवल बलकीची. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. बरोबरच कार्यक्रम रंगतदार होण्यासाठी सगळं मोलाचं कार्य असतं ते म्हणजे साऊंडवाल्यांचे. बुवा लोक नंतरचा विषय झाला, त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी गजला सुरुवात करण्यापूर्वी एक साईंचं गाणं सुरुवातीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालक्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालक्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालक्या निघाल्या पायी शिर्डीला. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं. माझ्या राजाची, माझ्या देवाची, माझ्या राजाची मूर्ती शोभेला गडावरी. माझ्या देवाची मूर्ती शोभेला गडावरी. विद्याच्या वाणावर मातीच्या गडावर, विद्याच्या वाणावर मातीच्या
सारी त्या औरंगजेब रडला होता चिकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता हातात तलवार घेऊन माझा शुभा त्याला रडला होता माझा शुभा त्याला रडला होता माझा शुभा त्याला रडला बरोबर आहे अरे पत्ते जरी बापण असले तरी पिसणारा एकच असतो एकटे जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो आणि हवा कोणाची असते हवा फक्त आणि फक्त मराठ्यांचाच असतो फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी मित्रांनो याच्या सणाला बसतो आता या ठिकाणी प्रथमेश संजय गुजर या गाण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद त्यांना देखील उद्धन द्यायचे लागू दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय उमेश कदम साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे रमेश नामदेव भाईसकर ना हा क्या बात है सन्मान्य रमेश नामदेव भाईसकर दोन्ही मुलांसाठी सेपरेट भेट बुवा हे 100 रुपये माझ्यासाठी 100 रुपये तुझ्यासाठी हा आताच घेऊन देव भांडण नको लागतो बरोबर भाईकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे दिवाकर साहेब भाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतात धन्यवाद त्यांना देखील उद्धरण आयुष्य लागू दे त्याचप्रमाणे आमचे राजेंद्र पाटील साहेब भगतगाव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद त्यांना देखील उद्धरण आयुष्य लागू दे अशी पांडुरंगाची मी प्रार्थना करतो काय आहे मंडळी एकच गोष्ट लक्षात ठेवा पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे बरोबर की नाही त्या काळात दोघांचा भांडण जरी लागला तर तिसरा मध्ये धावत जायचा होता तो पूर्वीचा काळ होता ए भांडू नका बाजूला पहिला काय झाला त्या सांगा तो तेव्हाचा काळ आताचा काळ दोघांचा भांडण लागला बस हे ना काय सांगा पहिली व्हिडिओ शूटिंग महाराजांचेच मार खातो तिथे पडला नाही बरोबर की नाही ज्यांनी धोतरा घातला ना त्यांनी जमिनी सांभाळल्या आणि ज्यांनी जीन्स पॅन्ट घातली त्यांनी जमिनी जिंकल्या बरोबर तो बरोबर की नाही काळाची गरज आहे शेतकरी आणि जमीन सांभाळणं ही खूप काळाची गरज आहे मंडळी उगीच नाही आता तिकडं पण परप्रांतीय घुसायला लागले कोकणात बरोबर की नाही आपल्या पोरासनी हाऊसकीपिंग करायची सवय लागली आहे चिराप पडली लक्षात ठेवा ही गोष्ट थांबली पाहिजे आपण स्वतः मालक बनायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा पुष्पा पिक्चर आला आणि आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला ते नाही डायलॉग मारला चुकेगा नाही साला लहान लहान पोरगा पण ते आहे ह्याच्या एवढा पोरगा पण ते चुकेगा नाही साला आईची म्हणायला हे संडासात बसतं की नाही उभेनीच करे का चुकेगा नाही साला अरे ही पोरगा अरे पुष्पा पिक्चर तो आता आला पण 350 वर्षापूर्वी जो मुघलांसमोर झुकला नाही वाकला नाही मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही डोळ्या सळी उपरल्या गेल्या नख काढली गेली लक्तर काढली गेली बघा डोळे काढले गेले पण लक्षात ठेवा जीभ छाटली गेली पण त्या मराठ्यांच्या आमच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही तो छत्रपती संभाजीराजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्पा होता आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार म्हणून सांगतो लक्षात ठेवा जर कोण बोलला पुष्पा कोण आहे तर छत्रपती संभाजीराजा आमचा पुष्पा आहे बरोबर की नाही म्हणून सगळे जोर टाकायला छत्रपती संभाजीराजा आहे की नाही मी म्हणतो आयुष्यात इतिहास नाही जमला वाचायला ना तरी नका वाचू फक्त एक डायलॉग लक्षात ठेवा हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है जंजीर पे जकड़ा राजा मेरा आपकी सब में भारी है जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी पार्वती पते लहानपणी आम्हाला एवढी मोठी जांभळं भेटायची आम्ही जांभळं खायचो भडक वेगळा झाला लहानपणी हा मोठी जांभळं खायचा आता जांभळाची खाता डायबिटीस मुळे श्यामची आई पुस्तक दिला श्यामच्या बाबाचा पुस्तक ह्यो जोडणारा मान्यवर कसा बसली यार श्यामच्या बाबाचं पुस्तक आणि त्याचा अर्धा आयुष्य जपत आला
सांगता त्याचे हात पुढे फेका, 2-2 बिस्किटचे पुढे. चार देव, चार अरे काय सांगता. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 अक्षराचं, 2.5 अक्षराचं भाग्य, 2 अक्षराचं लक, 3 अक्षराचं नशीब आपल्याला साथ देऊन जाईल. पण 1 अक्षराचं मी आहे ना, आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी असता कामा नये. एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी असता कामा नये. महिला वर्ग आहे ना, महिला वर्गासाठी सलाम आहे. कारण पूर्वीचा काळ वेगळा होता. आताची आमची महिला देशाचं रक्षण करणारी आहे, बरोबर की नाही. आताची आमची महिला पायलट आहे, विमान चालवणारी आहे. आताची आमची महिला इंजिनियर आहे. बरोबर. सलाम करतोय का जोरदार टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे. अरे मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहे, मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत ना. जाताना ठोकला गेला, पाण्यात बुडाला गेला, की नाही, वरना पडला गेला. पण जन्मासाठी एकच पर्याय आहे, ती म्हणजे फक्त आई आहे. ती म्हणजे फक्त आई आहे. पण लक्षात ठेवा, या जगातली सर्व दैवत आपल्याला एका तराजूमध्ये ठेवा आणि फक्त 2 आई वडील एका तराजूमध्ये ठेवा. देव तुमच्यासाठी तो तराजू ते पारड जड करून टाकेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात मरेपर्यंत त्यांना त्रास दिलात ना, तरी मारताना सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अशी आई वडील आहे, बरोबर की नाही. काय बुवान सांगितलं ना, महिलांसाठी सगळं आहे. नुसती टीव्ही जरी आणि केलं नाही तरी पहिली ऍड ह्यांच्यासाठी येतात. काय पॉइंट्स लगाव, सुंदरता पाव महिलावून केली, हमाम लगाव, खूबसूरती पाव महिलावून केली. हे न सांगत मी नाही. पण आमच्यासाठी काय आहे, म्हणाला तिसरी ऍड आहे, इचकाट लगाव खुजली भगा. आम्ही त्याला खाजवून का ही ऍड आत्ता आली. ज्या धोत्रावाल्यांचा काय होता ना, तेव्हा ती ऍड होती काय नाही. आता जीन्स पॅन्ट आणि नाही चढली तरी आम्ही घुसवतो. मग मला सांगा, गर्मीत जायचा कळ तो मरताना वाचवलं एका मी त्या दिवशी. एका वाटला विरागताना लय सोपा. आणि संध्याकाळी 6:30ची ट्रेन. बाबा माझ्या मला सांगता थांबले, काय झाला दादर का असं म्हटलं, थांबतोयच कमी येतोय. आणि विरारची ट्रेन हवं तुमका सांगतोय ना, एवढी गर्दी त्याच्यात एका ढकललंय कसं तरी ढकललंय. माझ्याप्रमाणे लांबडा म्हणून वरचे हुक पकडले, इकडे हात वर केला येऊ मधीच ना, वरच्या हुका ना तो मधीच लाड पाठव मच्छी मध्ये आत टाकलो. एका वाटला आता भांडरा गेल्यावर खाली वळ. माका सांगता थांबड्या गर्मीला होता रे, भांडरा गेल्यावर खाली वळ म्हटलं वळ मग वळ. भांडरा गेल्यावर जे घुसले ना, जे चिमला हो मागणा सपाट पुन्हा सपाट कुत्र्याचा कपाट केला मी. यार माका सांगता थांबड्या नाही म्हणता बेकार हार्ट कंडिशन आहे, बोरवलीला खाली व्हायचं काय. म्हटलं वय काळजी करू नको. बोरवली पण त्या गरमीत येतो जीव काय थांबत हो. त्या गरमीत त्या लोकांचा जीव झाला आणि त्याच्या कुठली खाजवणार कसा. एवढा परिस्थिती बिकट आली ना, हा त्याच्यावर करणार काय. मागा सांगता थांबले काय झाला काय म्हणता खाज आलाय करू काय. बघून गेले मागा काही सांगू नको. म्हणजे म्हणता नाही थांबल्या, एमतूच आल्यावर तू काढला आणि खाज आल्यावर जागा सोडला. थांबवी बोल मी म्हणलं तुझा तू बोल. कसा हात घुसवला आणि भाजूची सुरुवात केला. पुढे एक जे आमचे भैयाचे होते उभे, ते बिघडले ना. क्या करताय मला बिघाडलो, क्या करताय काय. अरे खाजो काय तो बिघाडलो म्हणता. अरे खाजो की मेरा खाजो खाजो. या ठिकाणी आदरणीय नितीन पवार साहेब आले, मनपूर्वक आभार मानतो त्यांचे देखील. त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. धन्यवाद. अच्छा बाबासाहेबांचं गाणं पाहिजे. हा 100 रुपयाचं पारितोषिक बाबासाहेबांच्या गाण्यासाठी आमचे पकवाज वादक गोपाळ नागर 100% गाणं. धन्यवाद. हा आमचे परम मित्र स्वप्नील गोसावी या ठिकाणी आलेले, अतिशय गोडगाड्याचे बो आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यांच्याकडून जिल्ह्यावरती मला 100 रुपयाचं पारितोषिक आले, मनपूर्वक स्वीकारतो. त्याचप्रमाणे सुयश कारणे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे देवेंद्र ईश्वरकर बुवा, सुनील कदम बुवा आणि नंदकिशोर कांते बुवा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक आभार मानतोय. त्यांचे देखील चरणाशी नतमस्तक होतोय. तेव्हा परमेश्वरा ज्यांनी बक्षिसा दिला नाही ते सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, ज्यांनी नाही दिलं नाही त्यांच्या पण इच्छा पूर्ण कर. कोण नाराज होता कामा नये. पण बुवा अतिशय गोड बुवा, जेवण घेत होता.
माझा काही विरोध नाही तुला, तू जेवढी घे. काय आहे, एक वेळ पंकज चुकली तरी झालं, तुला जायचं तू का काय. एक वेळ पंकज चुकली तरी चालेल, एक वेळचं जेवण चुकले तू जाणार. पंकज चुकली तरी चालेल, एक वेळचं जेवण चुकल, पण बुवा संगत चुकता कामा नाही. संगत चुकली तर आयुष्याचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही. दुर्योधन नालायक होता काय नव्हता, दुर्योधन नालायक नव्हता, पण शकुनीच्या संगतीत गेला आणि महान नालायक बनला. म्हणून कोणाच्या कुणी संगतीत जायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. बरोबर की नाही. तो काय होता ना, नवरा बायको एकाचं नाव घेताना सुद्धा लाजत होती नवऱ्याचा. बरोबर की नाही. बायको नवऱ्याचं नाव घेताना सुद्धा 10 वेळा विचार करायची, काय म्हणायची, अहो या ना गडे, अहो बसा ना गडे, अहो गच्चीवर चला ना गडे. गडे गडे ह्या शब्दाला किंमत होती. आता हाय, आता गणेश म्हणजे तुला काय म्हणू मेलो गणू. आता सर इकडे सगळे ए शांती, तुला मुली घासत बस भांडी, शांती घासत भांडी. अरे त्या दिवशी मित्राच्या घराकडे गेलो ना, त्याने आवाज दिला, बाबू चांगल्या चाय घेऊन ये. बाबू मला वाटला तो बांका बाबू तसं चाय घेऊन येतो. बाबू इलो बॅगशीट ना घनगाव बाबू चाय घेऊ. अरे तेव्हा मला कळला बायको बाबू म्हणता उशीर फिरायची येडा ही परिस्थिती आहे. पण लक्षात ठेवा, हे कलियुग आहे मंडळी. या कलियुगामध्ये कोणाचा कोणावर विश्वास नाही. 80% बायकांचा नवऱ्यावर विश्वास आहे आणि 80% नवऱ्यांचा बायकोवर विश्वास आहे. सत्य परिस्थिती आहे, त्याचा दोष देऊन फायदो नाही. बायको जिचा विश्वास नाही ना, ती कामावर जरी गेली ना तर तिकडनं फोन करणार, हॅलो काय करता बा. त्यानं किती जरी पोट सांगितलं ना. हा सन्माननीय मंगेश पाटणकर बुवा जिपे 101 रुपये माझ्यासाठी आले, मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या देखील चरणाशी नमस्कार आहे, त्यांचे देखील आभार मानतो. जिचा विश्वास नाही आहे तिच्याबद्दल बोलतोय, बाकी कोणाचा विषय नाही. ती जर कामावर जरी गेली ना तर तिकडनं फोन करणार, हॅलो काय करता होता. त्याने किती जरी पोट सांगितलं ना मी घरातच आहे, तरी ते सांगणार काय घरात आहे, मिक्सरला दाखवा बघू. कन्फर्म करायसाठी नवरा घरात आहे की नाही, मिक्सरला दाखवा. मग तो विचार म्हणजे हाय घरात आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा हॅलो काय करता, नाही घरातच घरात लाव दाखवा मिक्सर. म्हणजे नवरा घरात आहे. 7-8 दिवस गेले आणि अचानक घराकडे आली आणि घुसली घरात. बघता तेव्हा नवरोज घरात नाही, नवरो घरात नाही. म्हटलं बाबू होतो त्या विचारला, पप्प्या अरे पप्पा खयात रे. म्हणता काय माहिती तू कामावर कशी मिक्सर झोपवायला तरी जातोय. गेलो पप्प्याचो बाबू. अरे परिस्थिती हाताच्या बाहेर गेली ना. मला सांगा, आज ही मुंबई मायावी नगरी आहे. आमच्या या महिलांकडे बघत असणं समाधान एका गोष्टीचं आहे की या मायावी नगरीमध्ये आज संस्कृती जरी बदलत चालली ना तरी इथे 9 वारी लुगडं 6 वारी साडीमध्ये आमच्या वहिनी बसलेल्या, काकी बसले, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, है की नाही. हा ही आपली संस्कृती आहे. नाहीतर नवरा म्हणजे कुंकू. बरोबर की नाही. ढसढशीत कुंकू. आता नवरा टिकलीवर आला हो, पर्याय काही आंघोळी केली की काढल्या टिकली नावला पिंप सौभाग्यवती भोवची काढून नवरो पिंपात. कधी कधी मला संडासात वास खावतो, जो पर्याय नाही, है की नाही. वट सावित्री आली, किती जांभळाची घेणार असू दे किंवा 90 घेणार असू दे, पण वट सावित्री आली. वर्षभर नवरा कुटणारा असू दे, पण वट सावित्री आली की त्या वडाजवळ जाणार आणि त्याच्या भोवतीला. हा सन्माननीय आमचे नितीन पवार साहेब यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आले, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची मी प्रार्थना करतो. पक्ष स्वीकारतो. धन्यवाद. वट सावित्री आली पण नवरा किती पण वर्षभर कुटणार असू दे, मारणार असू दे, पण त्या वडाजवळ जाणार आणि त्या वडाभोवती 7 फेऱ्या मारणार आणि त्या वडात सांगणार घेऊन ठेव. सन्माननीय सुयश कारणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंतासाठी प्रार्थना करतोय. वर्षभर नवरा मारणार असू दे, पण त्या वडाजवळ जाणार आणि त्या वडाभोवती 7 फेऱ्या मारणार आणि सांगणार, सत्य म्हणणार, हात पती 7 जन्मी भेटावा. मग तो बेवडो असतो तरी चालेल, कोण नाही म्हणता तिने हात वर करा. 1001 दिन चांगला करतोय. भीमता कोणच बोलू शकत नाही. मला माहिती आहे ना माझं पैसे वाचून आले.
पण किती ढोल असू दे, पण गावच्या ठिकाणी ज्यांना वड भेटतात ती वडा पुसतात बाबा. मुंबईच्या ठिकाणी जिका वड भेटतात ती वडा पुसतात, जिका पिपळ भेटतात ती पिपळात भेटाय मारतात. ती का माहिती नाही ती अवधर की विष्णू हा तरी पण भेटाय मारतात. आणि जिका कायच भेटत नाही ती आदल्या दिवशी बाजारात जाणार, सत्यवानाच खरेदी करून घेऊन येणार वडाची फांदी. सत्यवान ना तो त्याला खरेदी करणार 50-100 रुपया. हा त्याला आदल्या दिवशी आणणार, वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार. आदल्या दिवशी त्याला सत्यवाना आदल्या दिवशी फ्रीजर मध्ये संध्याकाळी कोंबणार. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यवाना काढणार. सत्यवान ताट तुम्ही असताच काय होईल परिस्थिती ती हा. आणि त्या ताट झाल्या सत्यवाना तांब्या तू खोबणार, त्याची 5 पानं वर काढणार, मुरगुटी घालणार ती सत्यवाना. त्याच्या भोवतीला द्वारा वडापाव 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 वडापाव. पोरा म्हणणार मी फक्त वडापाव चटणी नाही मेलो सत्यवान अरे ही परिस्थिती कलियुग आहे. या कलियुगात आयुष्यामध्ये का धर्माने जो वागला ना तोच यात धरणारा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक किस्सा महाभारतातला आहे. ज्यावेळेला अर्जुन आणि कर्ण शेवटचा दिवस होता, कर्णाचा शेवटचा दिवस महाभारताचा नाही. ज्यावेळेला अर्जुन सामने आला, कृष्ण परमात्मा पुढच्या रथावरती अर्जुनाच्या सारथी बसलेले आहे की नाही, सारथी बसलेले आणि डोळ्यामध्ये पाणी आले. हनुमंतराय ध्वजावरती आहेत, वरून पाहिलं कृष्णाकडे, म्हणाला अरे एवढे दिवस युद्ध चाललंय पण एकदा पण डोळ्यात पाणी दिसलं नाही रे कृष्ण परमात्म्याच्या, पण आज मी पाणी पाहतोय. विचारला प्रश्न कृष्णाला, अरे काना एवढे दिवस युद्ध चाललं रे पण तुझ्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नाही, पण आज पाणी तुझ्या डोळ्यात का? म्हणाला हनुमंतराय आतापर्यंत तुम्ही साथ दिलात, मी पण साथ दिले म्हणून हे महाभारत चाललेलं आहे हनुमंतराय. पण आजचा दिवस हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, कारण ह्या जगातला जो सर्वश्रेष्ठ योद्धा आहे तो हे जग सोडून जाणार आहे. हनुमंतरायाने विचारलं, काना अरे असा कोणता योद्धा आहे? म्हणाला हनुमंतराय अरे धर्म राजा, त्याला मी एकदा खोटा बोलायला लावला, तो पण खोटा बोलत नव्हता, पण एकदा माझ्यामुळे खोटा बोलला. पण जो कृष्ण प्रत्यक्ष विश्वाचा विधाता मी असून सुद्धा ज्याच्या दरवाजात 2 वेळा भीक मागायला गेलो असा तो कर्ण, तो कधीही खोटा बोलला नाही, तो आज हे जग सोडून जाणार आहे. हनुमंतरायाला विचार पडला, अरे काय कृष्ण परमात्मा आहे ज्यानं अख्खं महाभारत घडवलंय, जे महाभारताचा अख्खा मेन माणूस विलन पण असून हिरो पण तोच आहे आणि तोच डोळ्यात पाणी काढतोय. आणि ज्या वेळेला कर्णाचा शिरच्छेद झाला, शेवटचा वध झाला, त्यावेळेला अर्जुन हसायला लागला. अर्जुन हसायला लागला आणि कृष्ण परमात्माच्या डोळ्यातून पाणी पडायला लागलं. हनुमंतरायाने पुन्हा प्रश्न तोच केला, अरे कान्हा अरे तू रडतोस रे आणि मागचा हसतोय, याचं कारण काय? त्यावेळेला सांगितलं हा प्रश्न त्याला विचार, तो हसतोय का मी रडतोय का ह्याचं उत्तर मी देईन. तोच प्रश्न हनुमंतरायाने विचारला अर्जुनाला, अरे तू हसतोयस का? मला ज्याच्यासाठी माझं युद्ध चाललं होतं, अख्ख्या आयुष्यभर त्याला हरवण्याचा मी ध्येय गाठलं होतं, त्याचा वध करण्याचा मी निश्चय केला होता, तो माझा महाभारतातला सर्वात मोठा शत्रू आज नाहीसा झाला, त्याचा मी वध केलाय आणि ह्याचा आनंद माझ्या हृदयात सामावत आहे म्हणून मी हसतोय. कृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला, काना तुझं काय? म्हणाला हा हसतोय याचं कारण तुला कळलेलं आहे, मी रडतोय का याचं मला कारण तुला कळलेलं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव हनुमंतराय, अर्जुन जिंकला कारण मी त्याच्या पक्षामध्ये बसलो इथे. अर्जुन जिंकला ह्याचा मला आनंद अजिबात नाही आहे, पण कर्ण हरलाय आणि गेलाय याचे दुःख मात्र माझ्या मनामध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रतिस्पर्धी कसाही असू दे, दुश्मनाचा चांगला विचार केला पाहिजे, तो या जगात सर्वश्रेष्ठ झाला. अन्यथा या जगात कोण नाही. बुवान सांगितलं ना, महिलांसाठी सर्व काही मंदिरात आहे, महिलांसाठी सर्व काही मंदिरात आहे, पूजा मंदिरात, अर्चना मंदिरात, आरती मंदिरात, आणि आमचा काय एकच आहे, मारा वाजवा खटाव खटाव. नाही नाही नाही, ते सर्वांसाठी आहे. त्याच्या मागचं कारण पण आहे, मंदिरात जाताना जी घंटा आपण वाजवतो ना त्याच्या खाली उभं राहून वाजवा, कारण जो नाद ब्रह्म आहे तो तुमच्या शरीरातून मस्तिष्कातून गेला पाहिजे, तो तुमच्या शेवटच्या खालच्या ऋणातून बाहेर गेला पाहिजे, पूर्ण सात्विक गुण आपल्यामध्ये उतरले पाहिजेत. म्हणून घंटा ही मंदिराच्या दरवाजात बांधलेली आहे. दुसरा विषय, ज्यावेळेला शंकराच्या मंदिरात जातो, तुम्हाला सांगितलं ना की मागणं हात लावा, त्याची अक्कलच तेवढी आहे, त्याचा फायदा नाही काय बोलू. कारण लक्षात ठेवा,
नंदीचा ज्यावेळेला जन्म झाला ना, नंदीचा जन्म ज्यावेळेला झाला ना, कोणत्याही देवाला ऐकत नव्हतं नंदी. शंकरला सुद्धा हरवलं असा तो नंदी आहे, विष्णूला सुद्धा हरवणारा नंदी आहे. पण शेवटी स्वतःच फसला विष्णू समोर आणि शंकरासमोर. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या 33 कोटी देवाने त्याचं ऋषण जे आहे ना, ऋषण, ते 33 कोटी देवाने धरून फिरलेले आहेत. आणि त्या 33 कोटी देवांचं ज्या वेळेला हात त्या ऋषणाला लागलेला आहे ना, म्हणून शंकराला सगळ्यात प्रिय ते ऋषण आहे. ज्या वेळेला आपण मंदिरात जातो तेव्हा नंदीच्या मागून त्या ऋषणाला आपण हात लावायचा आहे आणि शंकराकडे एकदा बघून त्याचा नमस्कार घ्यायचा आहे. तेव्हाच नमस्कार त्या महादेवाला पूर्ण होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. भजन एकामेकाचं लंगर काढणं म्हणजे भजन नाही, बरोबर की नाही? गाणी येतात ना, कितीतरीच गाणी आहेत. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले वना, रे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वना, रे कृष्णा रे, तुझ्यासाठी आले वना. ही जी गाणी आहेत ना, अजरामर गाणी आहेत. बाळूच्या घराला आला धनगर वाड्याला, नवरदेव कोणी सजना, मुन्नी बदनाम होई शिरा पडतो मुन्नीवर. आग लावायची त्या मुन्नीस. काय पिक्चरची गाणी नको ते घेऊन भजनात, काय गरज आहे काय? ही गाणी किती सुंदर आहे. बाळूच्या घराला आला धनगर वाड्याला, नवरदेव कोणी सजला, भानुबाईसाठी वेडावला खंडोबा, जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा, जेजुरी सोडून आला. भानुबाईसाठी वेडावला खंडोबा, जेजुरी सोडून आला. गाणी आहेत, अगदी सुंदर सुंदर गाणी आहेत, पण ते मरणार. खंडेराया झाले माझी दैना दैना, तुझ्या विना जीव माझा नाही. जीव देणे मर, तिच्या विना जीव आहे ना, ते जीव देऊन मर, कारण तुझा जन्मच मारण्यासाठी. खरं सांगतोय
काय अरे 14 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज 7 सतर्क नावाचा ग्रंथ लिहितात 14 वर्षाचे है की नाही 120 लढाया एकदाही हरला नाही 120 लढाया एकदाही न हरणारा जर राजा कोण असेल तर छत्रपती संभाजी राजा आणि 14 वर्षाचा पोर आई गम विचारली काय म्हणतो तोंडावर शिरा पडू दे पहिलीतला पोरगा सुद्धा तिच्याकडे बघायचं ना ती माझी आहे ह्याका अजून तूच होत नाही साधी चड्डी घालून होत नाही तरी ती माझी काय परिस्थिती काय हा सत्य परिस्थिती आहे ना अगदी पटोपर्यंत एखादी मुलगी पटोपर्यंत तिनं लाडात तरी येऊन विचारला ना जानू खै घालू काय घालणं तिला तो अगदी थांबणार जानू चंद्र म्हणणार खै नाही काय घालणं कळी खय चंद्र पण तिच्या बरोबर लगीन झाला बायको म्हणून ती घराकडे आली 7-8 महिने गेलं आणि मग तिनं लाडात विचारला जानू चंद्र खय ह्याच्या तळपायाच्या मस्तकातून भिडतोय चंद्र खय काय तुझा बापूस कंदील घेऊन बसला अरे पण मुलीच्या मुली पण कमी नाही त्या सांगा माझा बापूस कंदील घेऊन बसलायचं ठीक आहे त्या कंदीलात ते रॉकेल सपत आहे बापूस टाकून जाणार आहे अरे या हाताची पोरा ऐकणार हा तेव्हा शिकवत नाही यानं सांगितलं शेजारणीवर प्रेम करा अशा मरून आपली बायको मेली आहे शेजारणीवर प्रेम करा मी देवा शपथ कळ काढत नाही शपथ कधीच नाही काय गरज आहे मला सांगता माझे सगळे मित्र म्हणतात जांभळे अरे सगळ्यांनी कधी तो संसार एकदम सुखाचा कसा रे असंच खेळ तुझ्या घरात सगळा म्हटलं बाबा त्याला कारण अरे म्हणता 15 वर्ष लग्नात झाली पण आतापर्यंत कधी असा दिवस गेला नाही बायको पण पाठणार नाही झाला माझा मी म्हटलं अरे माझा मंत्र घेऊन जा सुखाचा संसार होणार तुझा म्हणता असो मंत्र खायचा म्हटलं बायको ज्या बनवी ज्या उद्या झाली वा सुंदर हे 2च शब्द वा सुंदर संसार सुखाचा दुसऱ्या दिवशी गेला शेतातनं आला घराकडे जेव बसला पुढ्यात ताट आल्या बरोबर आठवण झाली जांभळ्यानं सांगितलं नाही वा सुंदर पहिली भाजी उचलला तोंडात टाकला डायरेक्ट म्हणाला वा 15 वर्ष लग्नात झाली पण अशी चव कधी नाही भाजी आली आपला लाटणाच घेऊन बाहेर आली म्हणाला आज काय भंगला करून भेटला नाही म्हणून शेजारणीकडे उचलून आणला होता तिची गोड लागली अरे 1500 रुपये जाऊ देत ना मेहरबानी नाही केला दिला तर बरोबर की नाही अरे आपली लायकी आपल्याला ओळखायला आता शिकण्याची गरज आहे एक विचार करा सगळ्यांनी प्रत्येकाने माझ्या सकट एखादा बैल बाजारात घ्यायला जावा 1.25 लाखात खाल्ल्याची किंमत नाही गाढव घ्यावा गाढव 60-70 हजाराच्या खाली गाढव येत नाही आणि माणूस 2000 विकला जातो 500 पण काय काय बरोबर ना चुकला तर चूक म्हणा गरज आहे ना स्वतःला सुधरवा जग आपण सुधारलेलं असेल काय उपयोग आहे दुसऱ्याला दोष देण्यात चुकला तर चुकला माझा काही विषय नाही मी आज हे बोलणार आहे सकाळी जाऊन झोपणार आहे याचा माझा काय संबंध आहे मला कांडीचोर गेलो गेलो त्याचा माझा काय संबंध नाही आता तो आलो की मी गपचूप निघून जाणार भगली जांभळाची भेटली तर मारून झोपणार नको ना जांभळाचा काही विषय नाही कुणी मारायचं नाही माझा सांगणं एक गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा शपथ सांगतो माझी आणि सुनील कदम बारी चालू होती नाला सोपाऱ्यात त्यानं एक गाणं मानलं नागिनची मुजी जोरातच लावला नाईन्टीचा पॅक घेऊन बसले होते त्यांनी नागिनची उंची कानावर पडल्या बरोबर आता तो काच घेऊन बाहेर नाचत गेलो नाचत दिल्यावर तो लक्ष वाढवला
लिमिटेशन मध्ये किंवा बाकी काय नाही. गजराला सुरुवात करतो आणि पुढे जाणार, जास्त वेळ घेणार नाही. आता जो गजर आहे हा समस्त माझ्या तरुण पिढीसाठी गजर आहे, नवीनच आहे, या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि एकच गोष्ट सांगेन, कारण महाराजांनी दिलेलं हे स्वराज्य आपला तुम्हाला सर्वांसाठी दिलेलं आहे. ते स्वराज्य प्रत्येकाने राखायचं आहे. ते कसं राखायचं आहे ते या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बुवा बरेच काही बोललेले आहेत, पण सर्व बोलत राहिलो तर मला वाटतं मृदुंगमणी, स्वप्नील, प्रशांत, विनय, करण, राजू, रवी, अजिवलीकर म्हणाले गजर बाबा 100% काळजी करण्याचं काम नाही. 101 रुपयाचं पारितोषिक अल्ल्या मनापूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. काल थोडस पेटीचा आवाज बरोबर. साईबाबांचं गाणं एक गीत सादर करतो आणि नंतर गजराकडे वळतोय. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन होता है. बदल हाय. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के सद्गुरु साईनाथ महाराज की सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. नवीनच गाणं एक लॉन्च करणार आहे पुढच्या मार्चच्या आतमध्ये. गाण्याचे बोल आहेत, काहीच सांगू साई किती भारी वाटले, तुमच्या शिर्डीत तुम्हाला सारं काही भेटले. हे गाणं नवीनच लॉन्च, लिखित स्वतः लिखित आहे आणि सर्वांना सहकार्य द्या, सपोर्ट करा. या ठिकाणी गजर घेतोय माझ्या समस्त भावांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आणि आम्ही काय करतोय या गजराच्या माध्यमातून आणि बुवा जे काय बोलले ते थोडक्यामध्ये सांगून पुढे जाणार, जास्त वेळ गेला नाही. ऐकून घे रे भावा नको खात बसू मावा. ऐकून घे रे भावा नको खात बसू मावा. जाईल जिंदगी फुकट तुझी, ही जाईल जिंदगी फुकट तुझी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी. ऐकून रे बाबा नको खात बसू बाबा. ऐकून रे बाबा नको खात बसू बाबा.
वरचा पण नालायक कोण होता तर औरंगजेब होता. काय त्याची हिंमत होती, आपल्याकडे जर भिकून नाही झाले असते. मला सांगा, अहो 1500 रुपयातून मोठा फॉर्म केला नाही काय, भिकूक चालू आहे. 1500 रुपयापेक्षा महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे. कारण 3 वर्षाची 4 वर्षाची बदलापूरची घटना जर डोळ्यासमोर तरी आणलेला तरी अंगावर काटा माऊली येतो. कारण मला पण एक मुलगी आहे, आता दुसरीला आहे ती. मला सांगा, तिला अजून धड बोलता येत नाही. हो 3 वर्षाचा चिकुलीचा उपयोग तो अपराध तो काय होता हो, है की नाही. माझं सरकारला विनंती आहे, अरे जगातले 2 राजे, एक छत्रपती संभाजी राजा आणि दुसरा छत्रपती शिवाजी राजा, त्यांच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही. असं एकमेव राजे कोण असतील तर छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी राजे. आणि त्यांचा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये देऊन तुम्ही जर पिटवत असाल तर चुकीची गोष्ट आहे. महिला सुरक्षा कायदा द्या, तुम्हाला सलाम करू, है की नाही. माझं सांगणं आहे सरकारला आणि महिलांसाठी हा मोकळा या ठिकाणी घेतोय. नको मला बंगला, महिलांना नको आहे काय, बंगला पण नको आहे. नको मला वाडी, काय माझ्या आईचं माझ्या बहिणीचं मत काय आहे, नको मला बंगला, नको मला वाडी, नको मला पैसा सरकार, नको सबसिडी आग लावू, नको मला पैसा तुझा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा. नको मला बंगला, नको मला वाडी, नको मला बंगला, नको मला वाडी, नको मला पैसा, नको सबसिडी, नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा, माझ्यासाठी काढा कायदा, माझी सुरक्षा. लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, ओ सांगा भगवंत्या नजरे नकारे बघता, सांगा भगवंताला नजरे नकारे बघता, सांगा भगवंताला नजरे नकारे बघता. जिनं माझं मुश्किल महाराष्ट्रामध्ये जिनं मुश्किल झालंय. लहान बायका मुलीला तिथं सोडून जायचं आईवडिलांना याचा प्रश्न पडतो. जिनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, रोज परते तुम्ही साक्षी असता. रोज लगुड रोज मरते तुम्ही काय करता, रोज लगुड रोज मरते तुम्ही काय करता. रोज त्याचा कोणतं महाराष्ट्र या भारतात कोणतं तसा अन्याय झाला आणि झाला नाही तो महिलांवर अत्याचार होत नाही. अरे का बघत बसला तेवढा वेळ. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या ऋतूमध्ये सुभेदारांच्या सुनेचं त्यांना नारळाने ओटी भरून माघारी पाठवली. हा महाराष्ट्र माझा. त्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती येत असेल, आम्ही सुजला सुपरण झालो का, काही उपयोगाची किंमत नाही. अरे भोजन एकाच जातीचं आहे. समाज प्रबोधनाचं साधन भोजन आहे ना, एकामेकाची बद्दल करण्याचं साधन म्हणजे भोजन नाही. भोजनाचं 100% बोललं पाहिजे, पण समाजापर्यंत चांगल्या गोष्टी पण पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून समजेल काय, जिनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, रोज जगून रोज करते तुम्ही साक्षी असता. रोज लगुड रोज मरते तुम्ही काय करता, रोज लगुड रोज मरते तुम्ही काय करता. अहो 1500चा काय फायदा, या 1500चा काय फायदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा कायदा, माझी सुरक्षा हवी. नको मला बंगला, नको मला वाडी, नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला बंगला, नको मला वाडी, नको मला पैसा, नको सबसिडी, अहो नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा, हो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी. माझ्यासाठी काढा कायदा,
युट्यूबच्या माध्यमातून जर माझा आवाज तिथपर्यंत पोहोचला तर 100% हा कायदा लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. आणि आमच्या महिला असू दे, माझी बहीण असू दे, वहिनी असू दे, त्यांना कोणत्याही नराधमाची हिंमत होता कामा नये. रात्री 2 आणि 2:30 वाजता जर ती एकटी फिरली ना तर तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत होता कामा नये. असा कायदा येणं गरजेचं आहे. या ठिकाणी नॅशनल मित्रमंडळ खरोखरच जे ऑर्गनायझर कमिटी आहे, नॅशनल मित्रमंडळ याच्याकडे 250 रुपयाचं पारितोषिक आहे. मानकरूप स्वीकारतो, त्यांना उधळण्याचे लागू देत. त्याचप्रमाणे आमचे प्रदीप राहुल यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं जीपे पारितोषिक आलं. मानकरूप स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना देखील उधळण्याचे लागू दे असे भगवंताची प्रार्थना करतोय. आणि त्यांच्यासाठी पण 100 रुपयाचं पारितोषिक आहे, ते आल्याच्या नंतर सांगतो आठवण करा. महिला वर्ग या ठिकाणी भरत प्रमाणात आहे. खरोखरच तुमच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक आहे. वाईट मुखातून काही जाणार नाही, चांगलं ते देण्याचा प्रयत्न करणार. फक्त लहान लहान मुलांना आणि माझ्या भावांना या ठिकाणी सन्मान्य प्रसाद मेस्त्री यांच्याकडून आमच्या विशाल रासमसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्यांना देखील उद्धरण आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय. माझं एकच सांगणं आहे तर तरुण पिढीला, सगळे डे साजरे करा, माझा खर्च केला विरोध नाही. कारण आमच्या हे आजोबा बसल्यात, काका बसल्यात, त्यांना एकदा विचारला त्यांच्या वेळेला डे खायचे होते काय? नव्हते. आता साडी डे, घाला साडी आहे. हग डे, काय करायचं ते करा, आमका नाही माहिती हळदीच काय करतो तेव्हा शपथ. दुसरं किस डे, व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा, आमचा विरोध अजिबात नाही. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती विसरायची नाही. तो विसरला तो या जन्मासुद्धा उपयोगीचा नाही. बरोबर की नाही? कारण लक्षात ठेवा, भगवान असेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे. भगवान सांगितलं ना काय ऍड मध्ये ते काम आलेला काय सांगितलं नव्हता मागाशी. येऊन बघला लिहून घेत नाही हो. हिरो म्हणता लय दिसतोय मी, होय हिरोच होतो. आई शपथ हिरो. त्याच्या का बघत जाऊ तुम्हाला कोणाची आठवण आलाय? आई शपथ मला तो तात्या विंचू माहिती आहे ना, तेव्हा शपथ तात्या विंचूची आठवण लगेच सेम असं जेवला ना की जेवताय किती जेवताय किती त्याने ठरवूनच गेलो आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ना हा सगळ्यात महत्वाचा खरा दागिना आहे. बाकी काय नाही हो. काय संपत्ती सगळ्या पाणी हयत राहणारा कोण घेऊन जाणारा मला सांगा ना. ज्यांना अख्खं जग जिंकलं तो काय घेऊन गेला नाही, सगळा हयत राहणार आहे. पण कमवायचे काही कमी करू नको. एकाची 2 घरं असते तो 4था घर 3रा घर घेऊन बघतो. तो खरी घेणारा भगवंतच माहिती. अरे जग ना चांगला, बरोबर की नाही? आयुष्य सुंदर जगा हो. काय आहे, फिरून घ्या. मी सांगतो जिवंतपणी जोपर्यंत आपण जगले म्हाताऱ्यांपासून कोताऱ्यांपर्यंत माझं सांगणं आहे. चांगला मोठा मोठा मोबाईल आहे, सकाळी उठायचं, आंघोळ पांघोळ करायची, 7-8 शर्ट्या उडवायच्या, खच्या सकाळ शर्ट्या उडवायच्या. कोणाला काही जमला नाही तरी पोरग्या सांगायचं बाबू हे घे, इंस्टाग्राम होता, फेसबुक होता, व्हॉट्सअप होता. जिवंतपणी सगळीकडे फोटो टाकाल. मेल्याच्या नंतर तुम्हाला मला एकाच फोटोत आहे. इथं हार असणार, मोहली कडोली मोहल्ली गर्दी फिरी काय उपयोग होतो हा? अरे जगून घ्या, जगून घ्या. देवा शपथ बघा, जगून घ्या. अरे सदऱ्यात तो हा की तो सदऱ्यात हा मला कळत नाही. तुम्ही आणि माझं बोलूकच असं पण सुंदर आहे. फक्त एकच माझं तरुण पिढीला सांगणं आहे की चांगलं तर चांगलं घ्या, शत्रू आपला ओळखायचा आहे. म्हणून सांगतो का
जरी महाराजांनी आवाज दिला तरी रात्री अपरात्री लढण्यासाठी तयार होते, असे मावळे होते. कुणी आवाज दिला तरी आपला पोटोबा नंतर विठोबा, असे मग लहान वाटलं रे. बाबूच्या चेहऱ्यावर एवढा हसा आला ना. बाबू कितवीत रे? मराठी, इंग्लिश इंग्लिश आमचा विषय ना, आम्ही फॉलो आम्ही मराठी वालो. आमच्या वेळेस वेगळाच विषय बाबू आयुष्यात. आम्ही तुम्ही आता ए फॉर ऍपल ठेवतो लक्षात ना. आम्ही ए फॉर आणण्याची बायको, बी फॉर बघण्याची बायको, सी फॉर चेंडची बायको, डी फॉर डिगेची बायको, ए फॉर म्हणायची बायको. संपला आमचा इंग्लिश. यांचा बरं ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. तुझा काय? एस फॉर समीरची बायको. बायको तू भारीच रे आईचे. पण तो होल कधी भरणार आहे? त्यानं सांगितलं नाही मुंबई गोवा जयसर होणार नाही, तो तर आज हातातला होल भरणार नाही. माका सांगितलं भारी म्हणता काय, ज्याचा पाठ पुढे त्याका तेरायचे वडे. अरे वेगळ्या तेरायचे वडे कसले हा जगलेल्या माणसं जगू देत, ज्याचा नाक पुढे त्याला भोकाचे वडे, असं काहीतरी सांग की नाही. अरे काय कोणाच्या मरणावर बोलतात हा, कोणाचा कोण काय घेऊन जाणार आहे. अरे त्या दिवशी मित्राला एवढा सांगितला, अरे बाबा जिंदगी अशी आहे, चांगला जगून घे. कोणाला बुवा सकाळी 90 मारतात, दुपारी 90 मारतात, रात्री 90 मारतात, अजून कसं जिंदगी काय सांगायला त्या. अहो आतरी फाटायची वेळ आली, वादळी फाटायची वेळ आली. मला सांगा, एक सत्य परिस्थिती सांगतो. आम्ही असणार दारू पिऊन मेलेले असणार, आमच्या घरात जर घुसला कोण आणि कोण काही घेऊन गेला ना तरी आम्हाला त्याची किंमत नाही कळणार. व्यसन एवढं पण नको की आम्हाला नाही कळणार की आम्ही काय. बरं बेवडा तुम्हाला काय वाटतं काय तो चांगला नाही, वाईट वाईट आहे काय? चांगला आहे तो. काही मध्यंतरी सरकारने सगळं दारू बंद केला होता, अचानक एक दिवशी खोलला, अरोबो प्रॉपर्टी केलं सरकार आणि बेवड्याला तेवढाच भेटला. हा बेवड्याला नाव ठेवता, बेवडा सरकारचा काना आहे. त्या कानामध्ये तुरून टाका, काय उपयोग त्याचा? बरं ते का शुद्ध नाही काय? बरोबर शुद्ध असता. बघा ना तुम्ही, खय तरी पडलो भेटत, तुम्हाला गटारात पडलेलो भेटत, खय रस्त्यात पडलेलो भेटत, पण किती रात्री अपरात्री होते तो बाजूच्या घरात दिसता काय बघा. तो बरोबर आपल्या रूममध्ये जाणार, त्याच्या घरातली चोरीच होणार ना. चोर नेणार का? यानं शिल्लक ठेवला तर चोर नेल. बरं तो कधी म्हाताराच होत नाही. तो म्हातारा होईलच कसा? म्हातारा व्हायच्या बद्दल गेलेला असता. संबंध का? बरोबर की नाही? पण घेणाऱ्याने कमी करा. बाकी माझं काही विरोध नाही. बाकी बुवा सुंदर मंदिरात जाऊन आले. तुम्हीच मला भाऊ, मी काय बरं नाही. हल्ली काय शेजारी नसाय झाली. सत्य परिस्थिती आहे. लाईट जरी गेली ना तरी सांगतात, बाबू कदमांची लाईट गेली का बघ रे. तो बाबू बघणार आहे, कदमांची लाईट गेली ना आता सगळ्यांची येत. अरे का गेली याची फरक पडत नाही. गेली ना सगळ्यांची. एखाद्या काळ्या फाटऱ्या तिकऱ्या पोरग्या पांढरी फाट्यात कोणी बायको म्हणून भेटली तरी चर्चा होते. का बघत ना किती काळे पोरतो, किती घोडी घोडी पाहून बाजूला ते गप नाही होणार. दिनांत काय झालं वर चालू त्या म्हणून होता. अरे पण काय परिस्थिती हाताच्या बाहेर चालली आहे. कोणावर किती जाळायचा ते लिमिटेशन आम्हाला बरोबर की ना. ज्याच्या नशिबाचा त्या भेटणारच आहे, कोणाचा पण काही होऊन जाणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो विश्वास कमी जाता. त्यानं अख्खा महाभारत सगळा घडवला ना, पण शेवट्या स्वतःच्या यादव कुळाला वाचवता आलं नाही त्याला. नाही ना, अहो समोर बसून रडत होता, डोळ्याचा टिपा काढून बसलाय, पण एकाही यादवाला वाचवू शकला नाही. शेवटी बलराम गेले आणि ध्यानस्थ बसले, आपला अवतार संपवला आणि शेवटचं कोण वाचला होता तो श्रीकृष्ण वाचला. ज्या मुसळाने सगळ्यांचा घात केला होता ना, त्याच मुसळाचा शेवटचा जो तुकडा होता, त्याच तुकड्याचा जरा नावाच्या पारणाने बाण बनवला होता आणि त्याच बाणाने श्रीकृष्णाचा शेवट केला. मला सांगा, त्याला चुकलं नाही तर तुम्हाला आणि आम्हाला काही चुकणार आहे? बरोबर की नाही? म्हणून कर्म हे प्रत्येकाचा आहे. म्हणून स्वतः
कोण होते तर वेशभूषेचे वाच्या वडीलजी वेशभूषेचे वाच्या वडीलजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी शेवटचं चरण आहे त्या शेवटच्या चरणामध्ये म्हणू शकतो का होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून वाचला शिवा मित्र साथीदार कसा मित्र आपल्यातले झाले हो जेव्हा मित्र आपल्यातले झाले हो जेव्हा कोकणात कळला घडी जर आपल्यात ते फितूर झाले नसते ना तर मौलांना कावा कळला नसता बरोबर की नाही आणि छत्रपती संभाजीराजे आजही आम्हाला भेटले असते म्हणून म्हणते बघा प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहून मोला प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहून बोला प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहून बोला प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहून बोल गाठ गणेशाने बांधली मनाची गाठ गणेशाने बांधली मनाची तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी ऐकून मेरे भावाला तो घाट बसू बाबा ऐकून मेरे भावाला तो घाट बसू बाबा जायची तरी फुकट तुझी जायची तरी फुकट तुझी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी 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 धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी होत होते मनपूर्वक सर्वांचे आभार आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे बुवांचाही गजर बाकी आहे थोडक्यामध्ये इथे थांबलेलं आहे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि त्या अयोध्ये नगरीमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान होण्याआधी एक गाणं अजरामर झालं शबरी मातेचं गीत. कारण कित्येक वर्षापासून शबरी माता प्रभू रामचंद्रांची वनवासामध्ये वाट पाहत होती आहे की नाही. सकाळी उठायची अंगण झाडायची आणि समोर सडा रांगोळी करून प्रभू रामचंद्राच्या येण्याची वाट पाहायची. त्या शबरी मातेचं गीत अयोध्येमध्ये विराजमान होण्या अगोदरच अजरामर झालं. हे गीत या काळावरती सादर करतोय. रामायणे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवालिया मनाऊंगी. आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवालिया मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी,
श्रीरंग देवता माते सद्गुरु साईनाथ